बच्चू कडू आज मुंबईमध्ये जाणार आहेत आणि कर्जमाफीसाठी शब्द घेऊन येतील असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केलेला आहे। आंदोलकांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आंदोलकांचं म्हणणं काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चाचा कुठेतरी आज महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज सरकारसोबत कर्जमाफीसह इतर मागण्यांना धरून जे आहे तिथं चर्चा होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये आज आपण सध्या परसोडी भागामध्ये ज्या ठिकाणी खरं तर ही सभा होणार होती किंवा ज्या ठिकाणी खरं तर आंदोलनाचं स्थळ होतं त्या ठिकाणी येऊन आपण पाहू शकतो पावसामुळे कुठेतरी जे आहे मोठा फटका जो आहे त्या आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज चर्चा काय होणार काय नाही तिथं आम्ही सर्व शेतकरी इथं ठाम आहोत। जोपर्यंत आमचा राजा आहे आम्ही त्याच्या मागे, आमचा सैनिक आहे, आम्ही त्या सैनिकाचे आमचे राजा, आम्ही त्याच्या मागे ठाम आहे। आणि कर्जमाफीचा त्यातून बहुमुद्दा करून येणार म्हणजे येणार। जीव गेला तरी चालेल, पण कर्जमुक्ती करून आल्याशिवाय वापस भाऊनी यावणे हे आमची सहा भावाचं ठाम मत आहे। जनतेची पूर्ण इच्छा होईल आणि आमच्या आत्म्याला शांतता मिळेल। भाऊनी कर्जमाफी करून आणली तर आता त्या बैठकीत त्यांनी कसा निर्णय देतात हे बघण्यासाठी आमच्या ह्या महाराष्ट्राचं सगळ्या लक्ष लागलेलं आहे। आणि त्यांनी जर ह्या बैठकीत नाही निर्णय घेतला तर महाराष्ट्रभर पिटून सगळे शेतकरी उठणार आहेत आणि मोर्चा हा आमचा हिथं असाच ठामपणे राहील, पण आमचा रेल्वे रुळवर पण जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ ओलेचा पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, परसोडी, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।